नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला स्वातंत्र्य दिनी अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी, संतापात आणणारी बातमी. बलात्काराचा गुन्हा मागे घेतल्यानं बलात्कार पीडितेच्या मुलीलाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नगर हादरलेलं आहे. एका अत्यंत धक्कादायक बातमीनं, महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या बातमीनं पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची ही घटना घडलेली आहे. पीडितेनं बलात्काराचा गुन्हा मागे घेतला नाही या रागातून मुलीला पेटवल्याचं समोर येत आहे. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. साहेबराव, काय अधिक माहिती आहे? विलास, पारनेर तालुक्याचं वाघुंडे गाव आहे. त्या गावाच्या शिवारामध्ये काही मागासवर्गीय कुटुंब राहत होतं. त्यांच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक बलात्काराचा गुन्हा ह्या आरोपींविरुद्ध दाखल आहे सुप्पा पोलीस स्टेशनमध्ये. तो मागे घेण्यासाठी 13 तारखेला दुपारी 10 ते 10:30 जणांमध्ये हे आरोपी त्या पीडितेच्या मुलीच्या झोपडीवरती गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना धमकावत होते की हा गुन्हा मागे घ्या, नाही मी तुम्हाला हे मारू. आणि त्याचमध्ये एकाने त्या आरोपीने त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल काही टाकलं, जलसण पदार्थ टाकला आणि पेटवून दिलं. त्यामध्ये ती मुलगी जी आहे ती 10 ते 12% भारलेली आहे. तिच्यावरती नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये आरोपींना जर त्यावेळेस बलात्काराचा गुन्हा दाखल होता, जर आरोपींना अटक केली असती, त्यावर कारवाई झाली असती, हे सगळं प्रकरण झालं असतं. ही घटना घडली नसती. परंतु ज्या पद्धतीने त्या आरोपींची डेअरिंग वाढलेली आहे, कुठेतरी अशा मुलींवरती अत्याचार, कारण त्या महिलेची मुलगी जी आहे ती आधी 10 वर्षाची आहे. तिला या प्रकरणातलं काही माहित नाही. तिच्या आईने हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिच्या आईला सांगितलं या आरोपीने त्या मुलीवरती असं घाण कृत्य केलेलं आहे. ही घटना नेमकी कधी घडली आणि आता त्या मुलीची प्रकृती कशी आहे? प्लस मुलीची प्रकृती सध्या चांगली आहे, ठीक आहे. त्यावर डॉक्टर उपचार करताय. परंतु 13 तारखेला 13/8ला दुपारी संध्याकाळी 10:30 वाजता ही घटना घडलेली आहे. या प्रकरणामध्ये सुप्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये अट्रॉसिटीसह जीवे मारण्याचा प्रयत्न असा एक कलम आहे. त्यामुळं हा प्रकाश अहमदनगरचे अजित पाटील हे डीवायएसपी आहे, ग्रामीण डीवायएसपी तपास करत आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करू असे अजित पाटील आता बोलताना बोलले. पुढच्या प्रकरणामध्ये आरोपींना लवकर अटक करावी आणि जेणेकरून अशा 10ची एक प्रकरणं घडतात जेणेकरून आळा बसून वेळेत जर कारवाई मागच्या प्रकरणामध्ये 376 झाली असती किंवा या प्रकरणात झाली असती तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने घेतलं पाहिजे, आरोपींना लवकर अटक केली पाहिजे. पण याआधी जेव्हा बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता, त्या बलात्काराच्या आरोपींवर काय कारवाई करण्यात आलेली होती? अजून या सगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेस 376 प्लस हा जो अॅट्रॉसिटी आहे हे दोन्ही प्रकरण दाखल होतं. त्यात अशी माहिती समजते की त्या आरोपींना अटक केलेली नाही. अजून ते कन्फर्म पोलीस करत नाही की सांगत नाही त्या प्रकरणामध्ये. परंतु आपण जी माहिती घेतली त्या अनुषंगाने या आरोपींवर पूर्वी जर कारवाई झाली असती, काही लोकांचं म्हणणं आहे, तर ही घटना घडलीच नसती. याचा अर्थ असा होतो की ते आरोपींना कुठेतरी अभय मिळालं, त्यामुळे त्यांचं ही डेअरिंग वाढली असंही चर्चा त्या ठिकाणी आहे. नक्कीच. आता डीवायएसपी आणि एसपी काय बोलतात, पोलिसांची भूमिका जेव्हा काय येते हे पाहावं लागेल. नक्कीच अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी ही बातमी म्हणावी लागेल. एका बाजूला सगळा देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला महिलांवरच्या अत्याचाराची संतापजनक अशी ही बातमी समोर आलेली आहे. बलात्कार पीडितेनं गुन्हा मागे घेणार नाही हे सांगितलं, त्यामुळे चिडून नराधमानी त्या पीडितेच्याच मुलीला पेटवून दिल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नगर पुन्हा एकदा हादरलेलं आहे आणि नगरच्या या बातमीनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याआधी सुद्धा नगर जिल्हा अनेक गुन्ह्यांनी हादरलेला होता, पण त्यात आता या गुन्ह्याची आणखी भर पडलेली आहे. बलात्काराची प्रकरणं एका बाजूला थांबत नाही, तर दुसऱ्या बाजूला बलात्कार पीडितांना न्याय मिळणं सोडा, पण त्यांच्या सुरक्षेचा सुद्धा एक ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. बलात्कार पीडितेनं गुन्हा मागे घ्यायला नकार दिला, त्या रागातून जर नराधम पेटवून देण्यापर्यंतची मजल त्यांची जात असेल तर त्यांना कायद्याचा किती धाक राहिलाय हा सवाल देखील या निमित्तानं निर्माण झालेला आहे. या सगळ्याबद्दल आता काय कारवाई होणार आहे? ज्यांनी बलात्कार पीडितेला न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं, ते तसं झालं नाही हे सुद्धा समोर आलेलं आहे. नीलम गोरे आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिवसेनेच्या नेत्या आहेत. नीलमताई,
अशा प्रकारच्या प्रश्नांबद्दल तुम्ही आतापर्यंत अनेकदा आवाज उठवलाय, पण आता जे प्रकरण नगरमध्ये समोर आलेलं आहे हे लांछनास्पद म्हणावं लागेल, कारण बलात्कार पीडितेचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्या मुलीला जाळून मारलं जात आहे. मी आताच काही मिनिटापूर्वी ही बातमी पाहिली आणि मी नगरचे एसपी आणि नगरला फोन करण्याचाच विचारत होते की हा काय प्रकार झालेला आहे आणि ती मुलीची तब्येत कशी आहे. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका बाजूला आपण सगळीकडे देशाच्या बद्दल इतकं अभिमान आणि अस्मितेचा विचार करत असताना इतक्या अपप्रवृत्तींच्यामुळे खरं सांगायचं तर ते लांछनास्पद अधिक होत आहे. तर ती मुलगी जगलीच पाहिजे, तिचं संरक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर हे जे कोण आहेत समाजकंटक गुंड त्यांच्यावरती पोलिसांनी त्याची काही दखल घेतलेली दिसते. परंतु पारनेरमधला हा जो काही धक्कादायक प्रकार आहे तर मी स्वतः पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री या सगळ्यांशी याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करते. परंतु एका पाठोपाठ एक नगरमध्ये अनेक वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत. शिक्षाही झाली, कोठेवाडीसारख्या घटनांमध्ये, कोपर्डीसारख्या घटनांमध्ये शिक्षाही झाली, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी एवढा वेळ येतोय आणि यांच्या पाठीमागे कोण आहे हे करणाऱ्या गुन्ह्यांच्या हे सुद्धा शोधणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर आमच्या प्रतिनिधीने जी माहिती आता दिलेली आहे त्या माहितीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या पीडितेच्या जे आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांची एवढी मजल गेली असेल तर याला पोलीस सुद्धा जबाबदार असतील ना की तिला अभय देऊ शकले नाहीत, ते तिला सुरक्षा देऊ शकले नाहीत ते. नाही, हे तुमच्या पत्रकाराची बातमी काय आहे मी बघते. दोन्ही आरोपींवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तुमच्याचकडे येते, त्याच्यावरती जे आहे ते गुन्हा आता झालाय आरोपीवरती दाखल. महत्वाचं म्हणजे नगरमध्ये आणि बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये लोकांची अशी समजूत आहे की बलात्कार पीडित महिलेनी तक्रार मागे घेतली तर त्यातून ते बलात्काराच्या गुन्ह्यातून सुटू शकतात. मुळात तुमच्या मार्फत IBN लोकमत मार्फत मी महाराष्ट्रातल्या सर्वांना परत एकदा सांगू इच्छिते अगदी ठळक शब्दामध्ये की बलात्कार हा नॉन कंपाऊंडेबल गुन्हा आहे. याचा अर्थ असा की जरी त्या मुलीने तक्रार पाठी घेतली असती तरी पोलीस किंवा कोर्ट गुन्हा पाठी घेऊ शकत नाहीत. ती केस तशी चालते. उलट असा गुन्हा पाठी घेतला म्हणजे तिला दबाव आणला अशा पद्धतीने त्या आरोपींची अजून चौकशी होऊन अजून त्यांना शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, आता आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. ताई आपण त्यांच्याकडे जाऊयात. दरेकरजी, काय सुरू आहे महाराष्ट्रात? नाही, अत्यंत भयानक अशी स्थिती आहे की अशा प्रकारची मनोवृत्तीची लोक बलात्कार केल्यानंतर सुद्धा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्याची मानसिकता जर त्या गुन्हेगाराची होत असेल तर कायद्याचा धाक किंवा भीती या राज्यामध्ये राहिली नाही. कारण आपण बघताय की गेल्या 1-2 महिन्यामध्ये अनेक बलात्काराचे प्रसंग झाले आणि छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार करण्याचं काम झाल्यानंतर सामुदायिक बलात्कार झाले. मग नंतर ती फास्ट ट्रॅकवर घ्या वगैरे आम्ही मागणी केली आणि आता तर बलात्कारित गुन्हेगारानं दबाव आणण्यासाठी घरी गेल्यानंतर जर त्या छोट्या त्यांच्या मुलाला की मुलीला 10 वर्षाच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केलाय, तिला जाळलंय. जर जाळून मारण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी नाही. 4 वेळा आम्ही त्या ठिकाणी रिॲक्शन देतो, 2 दिवस बातमी होते, पण सरकार नावाचं काही इथे अस्तित्व आहे की नाही? राज्याच्या गृहमंत्री याच्यावर बोलत नाहीत. हे गेल्याही 2 वेळा आम्ही जेव्हा चाकणला भेट देऊन आलो, रोह्याला भेट देऊन आलो, त्यावेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्यावर भाष्य करा ना बोललो. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात ही गुन्हेगाराची का अशी मानसिकता होते? का तुम्ही बोलत नाही? का राज्यातल्या लोकांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वस्त करत नाही? जर असं आम्ही म्हणाल तर आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय, परंतु दिवसागणिक असे प्रकार होत आहेत. मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील, मी त्यांना त्या ठिकाणी भेटलो होतो, आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय या सगळ्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही सुद्धा सातत्याने प्रयत्न करतोय. म्हणून हे गृहमंत्री म्हणून त्यांनी भूमिका सरकारची मांडली पाहिजे ना. हो, आज राज्यातील जनता भयभीत होणार, कोण त्यांना आश्वस्त करणार, कोण त्यांना दिलासा देणार? नक्कीच. काही म्हणत नाही ना की प्रोत्साहन आपण सरकार देत आहे अशा प्रकारच्या गोष्टींना, परंतु गोष्टी झाल्या नाही, पण कायद्याचा धाक असणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारची हिंमत कोणी करणार नाही. बरं, असं रोज होतंय ना, रोज होतंय. बरोबर, ह्या घटना रोखणं गरजेचं आहे, रोखणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा या सगळ्याबद्दल
स्थानिक प्रशासनाकडून त्यांची काय कारवाई केलेली होती, त्या बलात्कार पीडितीला न्याय देण्यासाठी काय, त्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी काय केलं गेलं, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल. यानंतर बातमी राजकीय गोटातून आहे. पार्थ पवार यांच्या कौटुंबिक गाठीभेटींचा सिलसिला तिकडे सुरूच आहे. काल रात्री त्यांनी पुण्यात अभिजित पवार यांची भेट घेतल्यानंतर आज काटेवाडीमध्ये श्रीनिवास पवार यांच्या भेटीला ते पोहोचले आणि काही वेळातच सुनेत्रा पवार या त्यांच्या आई सुद्धा तिथे पोहोचल्या. पण या सगळ्याच्या दरम्यान अजित पवार मात्र अजूनपर्यंत तिथे पोहोचलेले नाहीयेत. त्यामुळे अजित पवार स्वतःला वेगळं ठेवतायत का, अजित पवार का तिथे पोहोचू शकले नाहीत, या संदर्भातला सुद्धा प्रश्न विचारला जातोय. पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर त्यांनी कौटुंबिक गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आणि या कौटुंबिक गाठीभेटीमध्ये श्रीनिवास पवार यांच्यापर्यंत पार्थ पवार जाऊन पोहोचलेले आहेत. आता त्या बैठकीतून नेमकी काय खरं तर तोडगा बाहेर निघतो की ते वेगळा निर्णय घेतात, अशी चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांचं हे कुटुंब आणि त्याचबरोबर श्रीनिवास पवार हे नेहमी मध्यस्थाची भूमिका बजावत आलेले आहेत. पण या सगळ्यातून काय तोडगा ते काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजून ही बैठक सुरू आहे, पण काय नेमकं घडलेलं आहे कालपासून, जेव्हापासून मुंबईतून पार्थ पवार पुण्याला गेलेले आहेत, आपण एक नजर टाकूया. शुक्रवारी संध्याकाळी पार्थ पुण्यात दाखल झाले. त्यानंतर पार्थ पवार संध्याकाळी अभिजित पवार यांच्या भेटीसाठी सुद्धा पोहोचले. त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. बैठकांचा हा सिलसिला सुरूच आहे. पार्थ पवार काटेवाडी श्रीनिवास पवारांच्या भेटीला पोहोचले आज शनिवारी. त्यानंतर सुनेत्रा पवार सुद्धा काही मिनिटातच श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल झाल्या. 3 तासांपासून या कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहे, पण अजित पवार मात्र या बैठकीपासून दूर आहेत. ते मात्र त्या बैठकीला नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अद्वैत, एका बाजूला पार्थ आणि सुनेत्राताई बैठकीला पोहोचलेले आहेत, त्या तिथं कौटुंबिक जरी त्यांची भेट असली पण अजित पवार त्यापासून दूर आहेत, आणि दुसरं म्हणजे या बैठकीतून तोडगा निघणार की वेगळा निर्णय निघणार? विलास, याच्याकडे 2 गोष्टी आहेत की अजित पवार हे रात्री उशिरा त्यांच्या भावाच्या घरी येतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. का आज पवार हे पुण्यामध्ये आहेत. आज सकाळी राज्यपाल उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा झाला. त्यानंतर कोरोना संदर्भात त्यांच्या बैठका होत्या आणि त्यांचा बारामती दौरा हा उद्या सकाळपासून सुरू होतोय. त्यामुळे ते आज उशिरा येतील आणि कदाचित ते या कौटुंबिक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. दुसरीकडं पार्थ पवार यांनी जो बैठकांचा सपाटा लावलेला आहे, म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळे यांची मुंबईमध्ये भेट घेतली, काल अभिजित पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि आज श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांची भेट ही बारामतीजवळ कणेरी इथं घेतली. तर कुठंतरी त्यांची जी अस्वस्थता आहे ती ते कुटुंबामध्ये बोलून दाखवत आहेत. मात्र लगेचच पार्थ काही मोठा निर्णय घेतील ही शक्यता कुटुंबियांनी फेटाळलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार यांना अधिकार आहे, जर कोणी चुकत असेल तर चुकलं म्हणायचा. त्यामुळे पार्थ यांनी जी एक प्रकारे सुशांत सिंग प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी केली ती अपरिपक्व मागणी होती आणि मी त्याला या विधानाला किंमत देत नाही असं जे पवार म्हटलेले आहेत ते योग्य आहे त्यांच्या बाजूनी. किंबहुना पार्थ जो आहे तो अजून तरुण आहे, अनुभवी आहे, त्यामुळे तो कदाचित त्याच्या बाजूनी त्याला योग्य वाटला असेल. परंतु कुटुंबामध्ये काय किंवा पक्षामध्ये काय, शरद पवार यांचा जो शब्द आहे तो अंतिम आहे आणि तो डावलून कुणी जाणार नाही असा विश्वास नक्कीच. आता काय खरं तर ही जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेतून मंथनातून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पवार घराणं हे आदर्श घराणं असून सर्व काही व्यवस्थित होईल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपेने दिली आहे. पवार साहेब हे सर्वज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं घर हे अत्यंत आदर्श घर आहे. पार्थ माझा जवळचा मित्र आहे आणि मला विश्वास आहे की पवार साहेबांना जे काही आहे ते घरात बसून ते व्यवस्थित सांगतात, काही प्रॉब्लेम नसतो. आणि मला असं म्हणायचं की पवार साहेबांचं ज्येष्ठत्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिकाराने आपण जर काही बोलले असतील तरी सुद्धा ते त्यांच्या घरातला मुद्दा आहे आणि ते अत्यंत एक आदर्श घर असल्या कारणाने कुठंही त्याची अडचण येणार नाही.
आणि यानंतर दोन पॉझिटिव्ह बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज लाल किल्ल्यावरून आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला, निर्धार व्यक्त केला। 74व्या स्वातंत्र्य दिनी मोदींनी मेक फॉर इंडिया बरोबरच मेक फॉर वर्ल्ड हे आपलं लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलं। इकडे पहिल्या स्वदेशी भारतीय विमानाला स्पेशल परमिट टू फ्लाय हे प्रमाणपत्र मिळालं। हे पहिलं भारतीय बनावटीचं विमान आहे ज्याला ही स्पेशल अशा प्रकारची उड्डाणाची परवानगी मिळाली आहे। तेव्हा भारताच्या दृष्टीने या दोन पॉझिटिव्ह बातम्या म्हणाव्या लागतील। लसीच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की स्वदेशी लस लवकरच भारतीयांना मिळणार आहे। फक्त शास्त्रज्ञांनी एकदा हिरवा कंदील दाखवला की मग ही लस भारतीयांना मिळेल। या दोन्ही बातम्या आपण सविस्तर बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा चीनला सज्जड दम भरला। आमचे जवान काय करू शकतात हे त्यांनी लडाखमध्ये दाखवून दिलंय अशा शब्दात मोदींनी चीनला ठणकावलं। लाल किल्ल्यावरून मोदींनी चीनला खडेबोल सुनावले। LAC पासून ते LOC पर्यंत भारतानं आपल्या सीमा सुरक्षित केल्यात। आमच्या सार्वभौमत्वाशी आम्ही तडजोड करणार नाही असंही मोदी म्हणाले। दरम्यान कोरोनावरील 3 लसींबाबत भारतात काम सुरू आहे। स्वदेशी लस लवकरच भारताला मिळू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्याचबरोबर त्यांनी घोषणा सुद्धा केली की सर्वसामान्य भारतीयांना ही लस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। इतनी आपदाओं के बीच ही सीमा पर भी देश के सामर्थ्य को चुनौती देने के दुष्प्रयास हुए, लेकिन LOC से लेकर LAC तक देश की संप्रभुता पर जिस किसी ने आंख उठाई, देश की सेना ने, हमारे वीर जवानों ने उसका उसी की भाषा में जवाब दिया। भारत की संप्रभुता की रक्षा के लिए पूरा देश एक जोश से भरा हुआ है, संकल्प से प्रेरित है और सामर्थ्य पर अटूट श्रद्धा के साथ आगे बढ़ रहा है। इस संकल्प के लिए हमारे वीर जवान क्या कर सकते हैं, देश क्या कर सकता है, ये लद्दाख में दुनिया ने देख लिया है। कोरोना के प्रभाव से जल्दी बाहर निकालना आज हमारी प्राथमिकता है। इसमें अहम भूमिका रहेगी नेशनल इंफ्रास्ट्रक्चर पाइपलाइन प्रोजेक्ट की। इस पर 110 लाख करोड़ उससे भी ज्यादा खर्च किए जाएंगे। इसके लिए अलग अलग सेक्टर्स में लगभग 7,000 प्रोजेक्ट्स की पहचान कर ली गई है। इससे देश के ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट को एक नई दिशा भी मिलेगी, एक नई गति भी मिलेगी। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न देशाला दाखवलं। त्याचवेळी पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या उड्डाणाची अखेर स्वप्नपूर्ती झाली आहे। भारतासाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद अशी ही बातमी म्हणावी लागेल। अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाची टेक ऑफ आणि लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। आता आणखी 2 चाचण्या शिल्लक आहेत, त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वतः अमोल यादव यांनी ही घोषणा केली आहे। अमोल यादव यांनी 19 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरत असून विमान उड्डाणातले आता सगळे अडथळे दूर झाले। गेले 19 वर्ष 9 वर्ष आपण ह्या विमानावर काम करतोय, पण त्याच्या आधीपासून म्हणजे आता जवळपास 19 वर्षांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आपण ह्या प्रोजेक्टवरती काम करतोय। त्या विमानाचं रजिस्ट्रेशन मिळवताना भयंकर अडचणी आलेल्या, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी त्याचे रूल्स डिलीट केलेले, त्याच्यासाठी खूप मोठी फाईट झालेली आणि शेवटी फायनली आपण त्याचं रजिस्ट्रेशन मिळवू शकलो होतो।
कोरोनाच्या थैमानामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून थांबलेला महाराष्ट्राचा गाडा पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। इकडे मुंबईमध्ये लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लवकरच मुंबईकरांना ही गुड न्यूज मिळणार असल्याचे संकेत दिले। गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने मुंबईची लाईफलाईन सुरू करण्याबद्दल विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने धडक दिल्यानंतर मुंबईची लाईफलाईन बंद करण्यात आली। पुढे अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच लोकल चालवली जाते, पण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल अजून सुरू झालेली नाही, त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लोकल सुरू झाल्यास मुंबईकरांची लाईफ पुन्हा रुळावर येऊ शकते। तर तिकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी सुद्धा लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे। राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिली। एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी येऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस सरकारनं व्यक्त केलाय। आणि अशा स्थितीमध्ये मुंबई जर पळवायची असेल, मुंबई पूर्वपदावर आणायची असेल, मुंबई जर पुन्हा चालायला लावायची असेल, तर मला असं वाटतं की मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे। या संदर्भात माननीय मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत आणि अपेक्षित आहे की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आमची चर्चा होऊन लवकरात लवकर ही लोकल रेल्वे सुरू व्हावी। एस टी बाबतचा निर्णय जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्री म्हणून मी आणि आमच्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा झाली, तर आंतरजिल्हा बसेस सुरू करायचे अशी चर्चा झाली। त्याला सकारात्मक भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे। एकीकडे कोरोनामुळे सगळेच उद्योगधंदे संकटात आले, तसाच कोरोनाचा फटका बांधकाम व्यवसायाला सुद्धा बसला। दरम्यान घर खरेदी करणाऱ्या आणि बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा आता सरकारकडून दिला जाणार आहे। स्टॅम्प ड्युटीत कपात करण्याचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांना घर खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज ठरू शकते। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे। ते संगमनेरमध्ये बोलत होते। अगोदरच मंदी होती, त्यात हे लॉकडाऊन आणि कोरोना, त्यामुळे नागरिकांना काय दिलासा द्यावा याचा विचार आमचा विभाग करतो आहे आणि त्यामध्ये जी काही खरेदी विक्री होते आहे त्यामध्ये स्टॅम्प ड्युटीचा, विशेषतः घर खरेदी जी आहे, लोक जे नागरिक फ्लॅट खरेदी करतायत, हे करतात, त्यांना घर मिळावं याच्याकरता काय दिलासा देता येईल याचा विचार करत असताना स्टॅम्प ड्युटीच्या बाबत आम्ही विचार करतो आहोत। साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्येच हा निर्णय करतो आहोत। याशिवाय रेडी रेकनरसुद्धा याचं जी वस्तू, त्याचं स्टॅटिस्टिक असतं, जी स्थिती आताची असेल ती स्थितीसुद्धा जाहीर करण्याचा प्रयत्न आमचा आहे, त्या दृष्टीनं वर्कआउट होत आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा कोरोनाचा धोका टळलाय असं म्हणायला हवं, कारण कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले होतं। त्यानंतर आपण ICUतून बाहेर आलो असून प्रकृती स्थिर आहे अशी माहिती खुद्द नवनीत राणांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयाच्या ICUमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। कोरोना संसर्ग झाल्यानं घरीच उपचार घेणाऱ्या नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यानंतर आधी त्यांना नागपूरला आणि त्यानंतर मुंबईला हलवण्यात आलं होतं। मरता मरताचे वाचून इथपर्यंत पोहोचली आणि ICUचे बाहेर आता आल्याबरोबर आपल्याला मी फक्त एकच सांगायला हा व्हिडिओ करत आहे की मला आता कालपासनं आता मी थोडीशी बरी आहे, म्हणून आपण कोणी चिंता करू नये। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यात 2 ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एका कुटुंबाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। बँकेकडून 41 लाखांची फसवणूक होत असल्यानं नलावडे कुटुंबानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे कोल्हापुरात जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। अंगावर रॉकेल ओतून 4 जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस योग्य वेळी घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला।
याच सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.